लाईन आणि लेंथ मध्ये चुकी करतोय आणि दोन्ही खराब चेंडू. फलंदाजाला आ बैल मुझे मार अशा पद्धतीचे हे चेंडू होते आणि सहजरित्या चेंडू धाडून दिला आहे. मिड विकेट रिजन मध्ये षटकार षटकार षटकार. अरुणदादा बागचौरे आयोजित संजय नगर चषक आपण पाहिलं तर आदिवासी रजनी शृंखलेचा पहिला मान सुद्धा त्यांच्याकडेच जातो. याच मैदानात मुहूर्त वेळ रोवली गेली. पुन्हा एकदा या वेळेला मात्र ईट का जवाब पत्थर से. खराब चेंडू होता परंतु राकेश पुन्हा एकदा चेंडू धाडण्याचा प्रयत्न होता आणि या वेळेला मात्र छोटे खानी तोफ गोळा बाद होतोय. राकेशच्या स्वरूपात 3 चेंडू आणि 10 धावांची बहारदार खेळी करून बाद झालाय राकेश. 4 चेंडू नंतर 2 बाद. 10-10-10. दरम्यान आदिवासी टेनिस क्रिकेट मधील बाहुबली अर्थात आमचे छोटे बंधू मोहपाडा गावचे सुपुत्र शुभम नाईक हे सुद्धा इथे उपस्थित झालेत. खेळाडूंचं मनोधैर्य वाढवायला त्यांच्या समवेत आलेल्या पाहुण्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. तदनंतर आमचे मोठे बंधू भालचंद्र दादा जाधव यांचं नेहमीच माझ्यावर खूप प्रेम राहिलं आहे. ते सुद्धा इथे नेहमीच आपण पंचांच्या भूमिकेत पाहतोय. हर हुन्नरी रोहिदास पवार, त्यानंतर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत उमेश भोईर. खूप क्रिकेटचा अनुभव असणारी ही जोडगोळी, चांगली जोडगोळी आपण पाहतोय. जसा वेळ मिळेल तसे सर्व खेळाडू ते अरुणदादा बागचौरे यांच्यासाठी धाडून आलेत. या वेळेला काय गरज होती आणि गोल्डन डक. मोठा विकेट, मोठा विकेट. इथून जर ज्ञानेश्वर बचावात्मक पवित्रा घेताना मात्र इथे मात्र बाद झालाय आणि आता मात्र येतोय सुमित. पुन्हा एक जबरदस्त असा खेळाडू, गोलंदाज मात्र अत्युच्च दर्जाचा सुमित. आणि इथे बाद होणार का? आणि एक धाव घेतले. चांगलं षटक हाताळलंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा दिल्यात 11 महत्वाचे. 3 गडी बाद केले धनंजय आणि इथून मात्र निश्चितच कुंभे संघ चांगलं कमबॅक करणार का? कारण अद्यापही 18 धावा, 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावर धावा झाल्यात 11. आणि आपण पाहिलं ना मित्रांनो तर या मैदानामध्ये ना गोरकामत संघाने खूप रोमहर्षक सामने जिंकलेत. त्यामध्ये खूप मोठा वाटा असेल ज्ञानेश्वर यांच्या फलंदाजीचा. मागील गेल्या वर्षीच्या रजनी शृंखलेमध्ये सुद्धा बहारदार खेळी झाली होती त्यांच्या माध्यमातून. तेव्हा गौरकामत संघ एकत्र पद्धतीने खेळत होता. यावेळेला आपण पाहिलं तर अनिरुद्ध यांचा एक गौरकामत संघ, त्यानंतर रघुनाथ यांचा आणि हा एक तिसरा, अशा पद्धतीत आपण हे संघ खेळताना ते पाहतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा झाल्यात 11. समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या सामन्यांचं थेट प्रक्षेपण आपण पाहणार आहोत आणि निश्चितच खूप चांगल्या कॅमेरा क्वालिटी सहित. नैसर्गिक अडथळ्यामुळे पहिल्या 2 दिवसामध्ये बरंच काही नुकसान सोसावं लागलं, परंतु त्याही परिस्थितीत सर्वांनी समजून घेऊन मग मंडप डेकोरेशन्स चे प्रोप्रायटर असतील, त्यानंतर समर्थ लाईव्ह इव्हेंटचे आमचे प्रोप्रायटर असतील, सर्वांनी खूप चांगलं सहकार्य केलंय. दरम्यान दुसरं षटक कैलास
कैलास सुद्धा एक दर्जेदार गोलंदाज आहे. आपण पाहिलं ना तर कैलास खूप दर्जेदार गोलंदाज आहे. यावेळेला झेल होणार का? चेंडू फेकून दिला जातोय. सुमित त्याच्या बॅट मधून हाय अँड हँडसम सिक्सर. यस, निश्चितच. आणि क्रिकेट खेळत असताना निश्चितच सर्वांनी खेळाडू वृत्ती जोपासणं खूप गरजेचं आहे. का आपण पाहिलं ना तर प्रत्येक खेळाडू आपलं स्वतःचं टॅलेंट आणि जेव्हा त्याची प्रतिभा तो त्याच्या प्रतिभेवर खेळत असतो, त्याची प्रतिभा हिरावली जाते, तेव्हा त्याला सर्वात जास्त दुःख होतं. कारण प्रत्येक जण इथे मग काही गोष्टी असतील त्या गोष्टी निपक्षपणे कसा निर्णय देता येईल याकडे मात्र खूप लक्ष दिलं पाहिजे. आयोजक, पंच असतील सर्वच. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण, शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. षटकार आल्यानंतर 2 चेंडूवर मात्र शांत ठेवलं जातंय. सुमित पुन्हा एकदा येतो स्ट्राईकला. धाव फलक जाऊन पोचलाय. 19 रन्स ऑन द स्कोर कार्ड. यस, निश्चितच. पुन्हा एकदा मोठा फटका. पुन्हा हाय अँड हँडसम. इथे आपल्या फलंदाजीची जादू दाखवतोय सुमित. त्याच्या गोलंदाजीचे चाहते तर खूप जबरदस्त आहेत, कारण गोलंदाज तो अव्वल दर्जाचा आहे. इथे मात्र पुन्हा एकदा जरी धनंजय आणि प्रवीण हे त्यांचे मुख्य फलंदाज दोघेही गोल्डन डकवर तंबूत परतले असले तरी धावसंख्येला आकार देण्याचं काम मात्र राकेश नंतर आपल्या मजबूत खांद्यावर पेलताना दिसतोय, तो म्हणजे सुमित. स्लॉट मध्ये चेंडू टाकला जातोय. कुठेतरी थोडासा चेंडू बाहेर ठेवून थोडा चेंडू वाईडिश लाईनवर ठेवला तर मला वाटतं कुठेतरी एज घेईल. ही बघा, मी तेच म्हणत होतो की कुठेतरी वाईडिश लाईनला ठेवेल आणि फलंदाज होईल बाद, आणि तेच मात्र इथे चित्र अवलंबलं. परंतु पुन्हा एकदा एक चांगली फलंदाजी केल्यानंतर फलंदाज सुमित होतोय बाद. 2 हाय अँड हँडसम षटकार त्याच्या बॅटमधून आले आणि इथे मात्र बाहेर जाणाऱ्या चेंडूला बॅट घालण्याचा मोह त्याला आवरता आला नाही आणि सुमित होतोय बाद. नवीन फलंदाज रोशन. इथे मात्र 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर धावफलक जाऊन पोचलाय 12.5च्या सरासरीने 25 धावा. आणि आपण पाहिलं ना तर अरुण दादा यांचं वैशिष्ट्य ट्रॉफीज, त्यांच्याकडे असणाऱ्या ट्रॉफीज, त्या ट्रॉफीज पाहून मात्र येणारे संघ ही अशी एखादी ट्रॉफी आमच्या खात्यामध्ये असावी. किंग काबन. आमचे परम मित्र बुवा गोलंदाजी मार्कवर किंग काबन. त्यांच्या बोटांची जादू निश्चितच खूप अनुभवी या खेळाडूकडे. थोडीशी चेंडूला फ्लाइट दिलं जातं, चेंडूला थोडं आउटस्विंग केलं जातं. शांतपणे पंचांच्या डाव्या बाजूने 10-12 पावलांचा केवळ रनअप. सुरेख. यस, ब्लॉक होल डिलिव्हरी. एवढं जबरदस्त आणि त्याला साथ द्यावी लागेल. 2 धावा. सहजरित्या अतिशय सुरेख गोलंदाजीचा फॉलो थ्रू, गोलंदाजाची ऍक्शन, लेग स्पिन पद्धतीचा गोलंदाज ज्या पद्धतीने चेंडू टाकतो लेदर बॉल क्रिकेटमध्ये, तशाच पद्धतीचं इथे
निश्चितच आयोजकांनी पाण्याची व्यवस्था केली असेल तर यस क्या बात आहे, काय जबरदस्त चेंडू. असं आपल्याला वाटतं की चेंडूमध्ये गती नसेल, परंतु चेंडू पडल्यानंतर जी गती घेतो त्यामध्ये फलंदाज होतो बीट. या चेंडूला पॉइंट रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न करत होते जावई बापू ज्ञानेश्वर, परंतु फटका काही सजवता आला नाही. पुन्हा एकदा, परंतु मला वाटतं फार काही मिळणार नाही. प्रोटेक्शन ठेवलंय त्या दिशेला, कारण जाणतोय, एवढा अनुभव आहे या गोलंदाजाकडे की तो जाणतोय माझ्या गोलंदाजीवर फटका लगावला गेला तर कोणत्या दिशेला फलंदाज फटका लगावू शकतो याची पुरेपूर कल्पना. आणि त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण जसं सजवलंय त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण गोलंदाजी करण्यामध्ये मात्र निश्चितच. दरम्यान मित्रांनो, या भारत देशाचा जबाबदार नागरिक या नात्याने सध्या जी युद्धजन्य परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून आपल्या कोणत्याही परिस्थितीत नेशन फर्स्ट, राष्ट्रसेवा हीच परमसेवा, या पद्धतीने आपल्या राष्ट्रासोबत आपल्या देशासोबत कोणत्याही परिस्थितीत उभं राहणं खूप गरजेचं आहे. यावेळेला पुन्हा एकदा ब्लॉक होल डिलिव्हरी. निश्चितच केवळ तोंडाने जय हिंद म्हणून जमणार नाही. जो काही पहलगाम मध्ये भ्याड हल्ला झाला, पाकड्यांनी जो पहलगाम मध्ये भ्याड हल्ला केला, त्या पाकड्यांना तर ठेचायचंच आहे, परंतु आपल्याला एकतेला यस यावेळेला फेकून दिलाय. स्ट्रेट ऑन द ग्राउंड, षटकार रोशन याच्या बॅटमधून. आपल्या भारतीय इतिहासामध्ये आपण पाहिलं तर अतिशय सर्वधर्म समभावाचा सलोख्याचा इतिहास आहे, परंपरा आहे आपल्या देशाला. मिसाईल मॅन असणारे अब्दुल कलाम यांच्यामुळे आज आपण जगामध्ये जवळपास यस तिसऱ्या क्रमांकाचं सैन्य दल आपलं आहे, ताकदवान शौर्यवान. 3 षटकानंतर धावफलकावर धावा 34. तर निश्चितच वेळ आली, त्यामुळे आपलं जे वर्तन असेल ते वर्तन नेहमीच चांगलं असावं. ज्या पद्धतीने आपण या महान देशाचे काहीतरी देणं लागतो. जगात असा कोणताच देश नसेल जिथे असंख्य जाती धर्म, असंख्य जातीचे, असंख्य धर्माचे लोक एवढ्या आनंदाने एकत्रितपणे राहत असतील. असा माझा भारत देश महान. निश्चितच सध्या जी परिस्थिती आहे ती परिस्थिती तोंड देण्यासारखीच आहे. अनेक वेळा आपण आपल्या सहनशीलतेचा अंत पाहिला, परंतु यापेक्षा अधिक सहनशीलता ठेवली तर निश्चितच आपण नपुंसक गणले जाऊ. त्यामुळे जो काही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमच्या महान सैन्य दलाने जो स्टँड घेतला, त्या स्टँडसाठी मात्र निश्चितच आम्हाला तमाम लेग साइडच्या बाहेरून जाणार चेंडू वाईड आहे का रिव्ह्यू केलाय का पंच? यस, लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू गेलाय का चेक करायचं आहे, कारण जो फॉलो थ्रू आहे गोलंदाजाचा त्यामुळे निश्चितच थोडीशी अडचण आली. यस, किंचित बाहेर गेलाय. इट इज अ वाईड बॉल आहे. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा कोणताही चेंडू वाईड बॉल घोषित केला जाईल. सध्या वाईडच्या गाईडलाईन्सही काही बदलल्यात. दोन्ही पंच खूप चाणाक्ष आहेत. यस, या वेळेला मात्र पंचांकडून वाईड बॉलचा इशारा. यानंतर असणाऱ्या संघांनी तयार राहायचं आहे. आपण पाहिलं तर गोलंदाजाला अजूनही सूर काही गवसत नाही. 2 स्वैर चेंडू टाकलेत. अजूनही संजयनगर संघाचा रेकॉर्ड तोडण्यासाठी तब्बल 26 धावांची गरज आहे. एका षटकामध्ये जर 26+ धावा जोडल्या तर निश्चितच गोरकामत संघ जास्त वरती जाऊन पोहोचेल. कोणताही संघ इथे तीच
परंतु निश्चितच चांगला चेंडू, कोणत्याही पद्धतीची दुसरी धाव नाही इथे. रोशन चांगला टच मध्ये आहे. एक षटकार आपण पाहिला त्याच्या माध्यमातून सरळ कॅमेरामॅनला दिलेली सलामी होती. स्ट्रेट ऑन द ग्राउंड फटका होता. यावेळेला मात्र गौर कामत एंड कडून गोलंदाजावर हमला चढवला जाणार का? पाहिला आपण तर गौर कामत एंड कडून खूप षटकार पडले होते. निश्चितच पहिल्या सामन्यामध्ये थोडा दबाव आला होता आमच्या संघावर सुद्धा, परंतु योग्य वेळी चांगले. यावेळेला फटका फसलाय, झेल होणार नाही, परंतु 2 धावा तर रोखू शकणार नाही क्षेत्ररक्षक. निश्चितच असं प्रत्युत्तर होतंय. फेकी चांगली, 2 धावा सहजरित्या पूर्ण. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 39 रन ऑन द स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 4 विकेट. तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळता तेव्हा क्षेत्ररक्षकांची रचना खेळताना क्षेत्ररक्षकांची रचना पाहणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे शॉर्ट सिलेक्शन जे आहे फलंदाजाचं, ते शॉर्ट सिलेक्शन निश्चितच. परंतु आला फटका मारण्याचा प्रयत्न होतो इथे. यावेळेला फटका फसतोय. यष्टीरक्षक थोडा फंबल करतोय, परंतु वेळ सावरतोय स्वतःला. आपण पाहिलं तर डोनेवाडी संघाकडून खूप चुका. गोलंदाजी एवढी जबरदस्त झाली होती, परंतु क्षेत्ररक्षण अतिशय गहाळ. परंतु त्याही परिस्थितीत माझ्या सहकार्याने एक चांगला विजय मिळवला, त्यासाठी त्यांचं खूप खूप आभार. या वेळेला हा झेल होणं खूप गरजेचं आहे, कारण स्ट्राईक चेंज होणार नाही आणि सोपा झेल टिपला जातोय. आय थिंक कैलास आहे त्या दिशेला आणि सुरेख झेल टिपला जातोय. गोलंदाज चांगलं कमबॅक करतोय. अद्यापही रोखून धरलंय 39 धावांवर. यस. आणि आता मात्र ओम साठी जल्लोष, टाळ्या. त्यांचे पिताश्री खूप वर्ष सर्व्हिस दिली त्यांनी डोनेवाडी संघाला, अजूनही ते सर्व्हिस देतायत. आपल्या पाहिलं तर त्यांचे सुपुत्र आमचे भाचे साहेब ओम यावेळेला वडिलांसारखीच मजबूत शरीरयष्टी, त्यांच्यासारखाच क्लास आहे का फलंदाजीत पाहूया. खूप बाहेर चेंडू आणि मला वाटतं थोडी घाई झाली इथे. नाहक विकेट टाकली जाते. फलंदाज होतोय बाद. का वाईड बॉल होता, कुठेतरी स्ट्राईक तर मिळाले. फंबल झाला होता ना पंच. चेंडू हातात नव्हता ना कीपरच्या. यस. निश्चितच आम्हाला संधी मिळाली नाही फटका पाहण्याची आणि हा सुद्धा फटका फसलाय. आणि मला वाटतं फुकट विकेट टाकली कुठेतरी. एक चेंडू ओम यांना खेळायला मिळाला असता तर निश्चितच आम्हाला सुद्धा आनंद मिळाला असता. तमाम प्रेक्षक सुद्धा वाट पाहत होतं थोडंसं डगआउट मधून. त्यानंतर व्यासपीठावरून सुद्धा चीअरअप केली होती काही मित्रांनी, परंतु एक नाहक रनआउटचा विकेट टाकला गेला आणि तदनंतर स्वतः सुद्धा बाद झालेत. त्यामुळे निश्चितच शेवटचा चेंडू ना पंच. षटक सुरेख हाताळलंय, खूपच सुरेख हाताळलंय. एक्केचाळीस धाबा. काय जबरदस्त षटक हाताळलंय. 39 धाबा धाव फलकावर. यस 39. आणि हा फेकून दिलाय. शेवटच्या चेंडूवर आलाय षटकार. धाव फलक जाऊन पोहोचलाय. 45च्या घरामध्ये 46 धावांची गरज. सेहेचाळीस धावा. एक वाईड होता. 47 धावांची गरज. परंतु चांगली फलंदाजी आहे कुंभे संघाकडे.
कारण मी पाहिलंय कळंबोली नाईट स्पर्धेमध्ये त्यांनी माझ्या जोनेवाडी संघाला पराभूत केलं होतं. त्यामुळे निश्चितच परंतु थोडासा इथे होम ग्राउंडचा ॲडव्हान्टेज असेल. गोलंदाजीची धार खूप जबरदस्त आहे गोरकामत संघाकडे. सुमित असेल, प्रवीण असतील, दोन गोलंदाज अव्वल दर्जाचे. नेक्स्ट मॅच आयोजक तुरमाळे वर्सेस वर्णे मनोज ही मॅच आहे का नेक्स्ट? कृपया दोन्ही संघ जर आले असतील त्यांच्या कॅप्टन्सनी आपली उपस्थिती नोंदवायची आहे. दरम्यान 47 धावांचं लक्ष घेऊन येणारे 24 चेंडू 47 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलाय कमलाकर आणि बुदाजी. यस, स्ट्राईकला बुदाजी. कमलाकरने मात्र खूप जबरदस्त फलंदाजी केली होती कळंबोली नाईट स्पर्धेमध्ये डोनेवाडी संघासमोरच. त्यानंतर बुदाजीने सुद्धा खूप सुरेख फलंदाजी केली होती. त्यामुळे या जोडीला लवकरात लवकर तंबूत परतावं लागेल. परंतु समोर जो गोलंदाज आहे यस तुरमाळ आलेत, खूप आभार आणि आपले निश्चितच इथे कौतुक की आपण इथपर्यंत आलेला आहात. आमचे छोटे बंधू मनोज झोरे, आपण सुद्धा आपला संघ घेऊन कृपया इकडे यायचं आहे. तुरमाळे संघ इथे उपस्थित आहे. येणारे 24 चेंडू 47 धावांची गरज. 12च्या सरासरीने धावा फटकावायच्या आहेत. समोर सुमित सारखा प्रतिभावंत दर्जेदार गोलंदाज वाईडिश यॉर्कर पद्धतीचे चेंडू टाकण्यामध्ये निश्चितच हातखंडा या गोलंदाजाचा. पहिला चेंडू यस, आणि निश्चितच चेंडू मध्ये काही खराबी नव्हती. काय दर्जेदार चेंडू होता, परंतु चेंडूने मात्र निश्चितच आउटसाइड एज घेतली. स्लिप मधील क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक कोणाकडेही संधी नाही आणि एका सुंदर चेंडूवर मात्र चौकार मिळवला जातोय. जी सुरुवात झाली होती डोनेवाडी संघासमोर दहीगाव संघाची, निश्चितच थोडासा शेवटच्या काही चेंडूंवर हाय व्होल्टेज पाहायला मिळाला आपल्याला, थोडीशी खडाजंगी. परंतु निश्चितच माझ्या सर्व छोट्या सहकाऱ्यांच्या वतीने दहीगाव संघाची आणि दांडीगुल फुलटॉ चेंडू होता. त्रिफळा उद्ध्वस्त केला स्लोवर आर्म चेंडू मध्ये. कुठेतरी वाटलं चेंडू गतीने येईल आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद. बुदाजी बॅक टू डगआउट.
येस, धनंजय या वेळेला फलंदाजीसाठी जातोय. चांगली गोलंदाजी केली होती बुधाजीने, मात्र निश्चितच फुलटॉस चौकार सहजरित्या आला असता, षटकारही येऊ शकला असता, परंतु मला वाटतं कुठेतरी पेसमध्ये त्याला चकवलं आणि झटपट क्रिकेट फलंदाजांचं क्रिकेट गणलं जातं. त्यामुळे निश्चितच कुठेतरी वाटतं आपल्याला की तुमच्याकडे व्हेरिएशन असेल तर तुम्ही वाचू शकता. आणि इथे मात्र तेच व्हेरिएशन दाखवतोय. चेंडू जरी फुलटॉस होता ना तरी डीप होत होता चेंडू, आणि चेंडूचं नेहमीची जी गती होती ती गती कमी केली गेली होती. या वेळेला पहा काय लाईट स्पीड पद्धतीने गेलेला हा चेंडू, जबरदस्त. एका तेज तर्रार गोलंदाजासाठी आवश्यक असणारा रनअप आपण पाहतोय, फॉलो थ्रू पाहतोय, रिलीज ऍक्शन पाहतोय गोलंदाजाची, काय जबरदस्त. आणि या वेळेला मात्र खूप चांगलं कमबॅक. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता नशिबाचा. पुन्हा एकदा सज्ज, पुन्हा एकदा स्लोवर चेंडू. क्या बात आहे, जबरदस्त कंट्रोल्ड गोलंदाजीवर. इथे जर तुम्हाला हात कोणत्या पद्धतीने गोलंदाज रिलीज करतोय पाहिलं आपण जर, कारण 2 चेंडू शिल्लक आहेत, मोठे फटके मारावेच लागतील. शॉर्ट मिड विकेट मध्ये पाहतोय आपण ओम यांना. यावेळेला फटका जाईल 4 धाब्यांसाठी. थोडस चेंडूला आदळलं गेलं. शेवटचा चेंडू असेल, या शेवटच्या चेंडूवर सुद्धा 12ची सरासरी राखायची असेल तर चौकार येणं खूप गरजेचं आहे. एक चेंडू आहे. आपण पाहिलं 5 चेंडूंचा खेळ झालाय. 8 धावा धावफलकावर जी सुरुवात झाली होती कुंभे संघाकडून गोलंदाजीची, तशीच सुरुवात थोडीशी आपण पाहतोय. एक चौकार एक षटकार आला होता, तसे 2 चौकार आलेत पुन्हा एकदा. या वेळेला थोडीशी दिशा भरकटतोय, चेंडू जातोय लेग स्टंपच्या बाहेरून वाईड. पंच रोहिदास पवार यांच्या माध्यमातून अरुणदादा वाघचौरे आयोजित सामने आपण पाहतोय. रजनी शृंखलेचा पहिला दिवस. तुरमाळ संघ इथे उपस्थित आहे. वर्णे संघ कृपया आपली उपस्थिती नोंदवायची आहे. एकच धाव मिळेल, फार काही मिळणार नाही. पुन्हा एकदा पाहिलं आपण तर कमलाकर अजूनही नॉन स्ट्रायकर एंडला. म्हणजे कमलाकर याच्यावर खरी म्हणजे खूप भिस्त या संघाची. त्या कमलाकरनी जास्त चेंडू खेळणं अपेक्षित आहे. त्या कमलाकरला अजूनही एकही चेंडू 10 धावा, 1 बाद 10, येणारे 18 चेंडू 37 धावांची गरज. यस, येणारे 18 चेंडू 37 धावांची गरज. यावेळेला गोलंदाजीचा भार सांभाळतोय गोलंदाज प्रवीण. पाहिलं ना आपण तर कमलाकरनी जास्त चेंडू खेळणं अपेक्षित होतं. पाहिलं आपण तर
प्रवीण गोलंदाजी मार्कवर. यास फुलटॉस चेंडू होता, चांगल्या पद्धतीत चेंडू आणि काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय ओम पवार यांच्या माध्यमातून. सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. त्या दिशेला ग्राउंड थोडासा स्लो पडण्याचा चौकार येऊ शकला असता. 2 धावा मात्र निश्चितच वाचल्यात, परंतु चांगला फटका होता. 2 धावा तर दिल्यात या फटक्याने. शॉट सिलेक्शन सुरेख होतं. धावफलक धावून पोहोचलाय 12च्या घरात. या वेळेला लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा पंच उमेश भोईर यांच्याकडून हा चेंडू वाईड डिक्लेअर होतोय. चांगल्या लयबद्ध पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. योग्य टप्प्यावर चेंडू टाकावे लागतील, कारण थोडासा बॅकफुटवर पाठवायचं असेल तर निश्चितच आमचे परममित्र यशवंत पवार यांचं इथे आगमन झालंय. याचा अर्थ वर्णे संघ सुद्धा इथे उपस्थित आहे. तुरमाळ संघाने आपला कर्णधार पाठवायचा आहे. वर्णे संघाने सुद्धा आपला कर्णधार पाठवायचा आहे. पुन्हा एकदा या वेळेला मात्र चांगला फटका. चेंडू जाईल का, अडवला जाणार. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. पाहिलं ना आपण, जर क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, फटका चांगला होतोय, फटका सजतोय चांगला. येस, आयोजकांनी नाणेफेकीसाठी कॉईनची पूर्तता करायची आहे. दोन्ही कर्णधार इथे उपस्थित आहेत. पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण शॉर्ट मिड विकेट मध्ये आपण पाहतोय. या एका धावेने मात्र धावफलक धावून पोहोचलाय 16च्या घरामध्ये. चला अरुणदादा वाघचौरे, नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. कृपया आपण यायचं आहे समालोचन कक्षाकडे. दोन्ही कॅप्टन्स इथे उपस्थित आहेत, तुरमाळ आणि वर्णे. यावेळेला फटका फसलाय. पहिलाच चेंडू होता आणि झेल सोडलाय. कमलाकर याचा झेल सोडलाय. येणारे काही पहिला चेंडू होता. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, कारण पाहिलं ना तर धावांची जी सरासरी आहे ती सरासरी इथे थोडीशी डोक्यावर बसताना दिसते कुंभे रायकरपाडा संघाच्या. परंतु कमलाकरला जीवदान मिळालं ही मोठी गोष्ट. हा फलंदाज एका षटकात 20-22 धावा सुद्धा सहज पद्धतीने ठोकण्याची ताकद त्याच्या मनगटात आहे, परंतु एका बाजूने त्याला थोडीशी साथ द्यावी लागेल. षटक संपलाय. केवळ 6 धावा, केवळ 5 धावा दिल्या गेल्या या षटकामध्ये. धावफलक धावून पोहोचलाय 17च्या घरात. तब्बल 30 धाबांची गरज. 12 चेंडू 30 धाबांची गरज. चला योगेश नाणेफेकीचा कौल करून घेतील. दोन्ही कर्णधारांनी टॉस बॉक्स जवळ जायचं आहे, वर्णे आणि तुरमाळ.
दोन्ही कर्णधाराला विनंती असेल, 17 धावा झाल्यात. दोन्ही कर्णधाराला विनंती असेल की आपली एंट्री फी सुद्धा आयोजकांकडे आपण सुपूर्द करायची आहे. येणारे 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. कमलाकर आणि धनंजय यांनी लक्षात ठेवायचं आहे. 12 चेंडू 30 धावा. पाच नाही, या ओव्हरीत 7 आले. सॉरी, एक वाईड होता. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तुरमाळ संघाने. आपला निर्णय क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम. त्यामुळे मनोज जोरे खुश असतील या निर्णयावर. मास्टर माइंड मनोज जोरे कुठे असतील तर यायचं आहे लगेच त्यांनी इकडे. 12 चेंडू 30 धावांची गरज आहे. कमलाकरने जास्तीत जास्त स्ट्राईक घेणं खूप गरजेचं आहे. बाद, परंतु इथून विकेट गेल्या तरी चालतील, परंतु इथून जास्तीत जास्त स्ट्राईक कमलाकरनी घेणं खूप गरजेचं आहे. चेंडू फुलटॉस होता, फायदा उचलता आला नाही, परंतु डीप होणारा चेंडू होता, त्यामुळे निश्चितच येणारे 11 चेंडू 29 धावांची गरज. यानंतर लगेच तुरमाळे संघाने आपल्या प्लेइंग 11 सहित मैदानात उतरायचं आहे. पाहूया. पुन्हा एकदा ब्लॉक होल डिलिव्हरी. कोणतंही उत्तर नव्हतं कमलाकर याच्याकडे. पुन्हा एकदा 2 धावा घेणार का? नाही. कैलास सुद्धा मोठे फटके मारू शकतो. एका बाजूने थोडं या षटकामध्ये ना किमान 12 ते 13 धावा आणाव्या लागतील, कारण हे तिन्ही गोलंदाज उच्च दर्जाचे आहेत. गौर कामत संघाकडे एका गोलंदाजासाठी त्यांना विचार करावा लागतो. एक गोलंदाज थोडा कमजोर आहे, त्यासाठी त्यांनी पहिली तिन्ही षटकं खूप जबरदस्त हाताळलीत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. वारंवार मिसाईल गाइडेड पद्धतीचा चेंडू टाकला जातोय. त्याच टप्प्यावर तिन्ही चेंडू कंट्रोल गोलंदाजी. खोलवर टप्प्याची यॉर्कर लेंथ 2 धावा. येणारे 9 चेंडू 26 धावांची गरज अद्यापही. येणारे 9 चेंडू 26 धावांची गरज. दांडी गोल. किरण 8 चेंडू 26 धावांची गरज आहे. किरण 2 चेंडूवर एक बिग हिट घ्यावाच लागेल मित्रा तुला. येणारे 2 चेंडू 26 धावांची गरज. निश्चितच तुरमाळे संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण जर आपली प्रवेश फी जमा केली नसेल तर कृपया जमा करून घ्यायची आहे. पुन्हा दांडी गोल. चेंडूला उंची दिली जात नाही.
वारंवार यष्ट्यांचा वेध घेणारी फेकी केली जाते. गोलंदाज धनंजय याच्याकडून पुन्हा एकदा आयाराम गयाराम पद्धतीची फलंदाजी आपण पाहतोय. शेवटचा चेंडू शिल्लक, 7 चेंडू 26 धावांची गरज. या चेंडूवर मात्र मोठा फटका कोणत्याही परिस्थितीत आवश्यक. पाहिलं ना आपण तर कुठे चुकी झाली. कमलाकर सारखा फलंदाज अद्यापर्यंत केवळ 24 चेंडूंचा सामना आपण खेळतोय. त्यामधील 17 चेंडू झालेत. या 17 चेंडू मधील केवळ 3 चेंडू हा फलंदाज खेळलाय. म्हणजे एका महत्वाचा फलंदाजाला जर आपण चेंडूच खेळू दिलं नाही तर मग काय हालत होतं हे आपण पाहतोय. परंतु या चेंडूवर जर आला मोठा फटका तर कोणती सामना फिरवण्याची ताकद आहे ती म्हणजे कमलाकरच्या खांद्यामध्ये. पाहूया हॅट्रिक मिळवणार का. चांगला फटका. पुन्हा एकदा कमलाकर नॉन स्ट्राईकला राहील. त्यापेक्षा धाव घेतली नसती ते परवडलं असतं. 25 धावा. कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे 25 धाबा. तीन षटकार 2 चौकार. यस गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आय थिंक राकेश. राहुल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राहुल. तब्बल 25 धाबांची गरज आहे. बट क्रिकेट इज द गेम ऑफ अनफॉर्च्युनेट. अनिश्चिततेने भरलेला खेळ तो म्हणजे क्रिकेट. कोणत्याही क्षणी सामन्याचं पारडं कुठेही झुकू शकतं. परंतु निश्चितच कमलाकर थोडंसं डोकं चालवणं गरजेचं होतं. नाहीतरी मग एकच धाव मिळणार होती. सर्व चेंडू तू खेळण्याची गरज असताना एक धाव घेण्याची काहीही गरज नव्हती. परंतु पाहूया हा फलंदाज काय करतोय. यस 5 चेंडू आणि 24 ची गरज. पाहूया 4 षटकार येणार का. ताकद तर आहे, ती प्रतिभा सुद्धा आहे या फलंदाजामध्ये. परंतु एक प्रेशर असतो. तो प्रेशर एवढा डोक्यावर बसतो की काही वेळेला काही सुचत नाही आपल्याला. अशा पद्धतीची खेळी होते एका चांगल्या खेळाडूकडून सुद्धा. पाहूया. परंतु फटका फसलाय. दोन धाबा. 4 चेंडू 22 ची गरज. ओम पवार थोडेसे तिथे हडबडले गडबडले. चार चेंडू 22. यस या वेळेला चेंडू चांगल्या गतीने टाकला जातोय. शॉर्ट ऑफ द लेंथ चेंडू कुठेतरी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र सामन्यावर वर्चस्व मिळवलंय गोरकामत संघाने. निश्चितच पुन्हा एकदा या सामन्यामध्ये काही विशेष कामगिरी करता आली नाही. कोणताही मोठा फटका खेळता आला नाही कमलाकर यांना.
एक आशा अपेक्षा होती कुठेतरी त्याच्या बॅटमधून काही मोठे फटके खेळायला मिळतील, परंतु पहिल्या षटकापासून मात्र आपण पाहिलं तर त्यांच्यासाठी जी हा मोठा फटका बऱ्याच उशिराने का होईना अंतर पराजयाचं अंतर कमी करणार हा फटका निश्चितच पुढील स्पर्धेसाठी मात्र एक शिकवण देऊन जाईल कुंभे रायकडपाडा संघाला. का आपण पाहिलं तर बरेच सामने ते यावेळेला खेळलेत, नवीन संघ आहे परंतु अनुभवी खेळाडू आहेत. यस, क्या बात आहे, क्या बात आहे. मी म्हंटल मित्रांनो खूप टॅलेंट या प्रतिभा या फलंदाजामध्ये, परंतु खूप उशीर झाला. 2 षटकारांची गरज होती अजून, परंतु ती एक रन कुठेतरी घेणं गरजेचं नव्हतं कमलाकर याला, असं मी तरी सांगेन. कारण एवढ्या धाबा आवश्यक असताना तुम्ही एक धाव घेण्याचा मोह थांबवला पाहिजे होता. अरुणदादा वागचौरे यांना विनंती असेल की यूट्यूब ऑपरेटर्स यांच्यासाठी थोडी पाण्याची व्यवस्था करायची आपण. मास्टर माइंड मनोज झोरे